नमस्कार मंडळी. आता सकाळची सगळी कामं म्हणजे गायांची तर कामं आवरलीत. गायांच्या धारा आणि त्यांची स्वच्छता पण झालेली आहे सगळी. आता आमच्या यांना उपवास आहे, तर उपवास असल्यामुळे आता त्यांची खिचडी बनवणार आहे. आणि श्रेयाची डाएट असते. तर आता राहिलो कोण, मी आणि कृतिका. तर कृतिकाच्या जेवणाचं कसं असतं, तिला काही आवडतं नाही, तर बोलली मम्मी आज दोघी तर उपीटच बनव. तर उपीटऐवजी आम्ही शेवयांचा उपमा बनवती श्रेया. तर कृतिकाने तिला केली मदत थोडीशी श्रेयाला उपमा बनवण्यासाठी. तर श्रेयाचा चालू आहे उपमा बनवणं. आणि मी आता म्हणलं सकाळी आता स्वयंपाकातून आज सुट्टी आहे सकाळची, तर तिथं एक गोकर्णीचा वेल आहे, तिथली जरा साफसफाई करावं आणि वेल जो आहे तो जरा कटिंग करावा, कारण जास्त वाढला आहे. इचो काट्याचं गावाकडं कसं भीती राहते त्यामुळं. आणि शेतात पण जाणार आहे, कशाला ते तुमच्याशी शेअर करीन. तर चला आधी इथली साफसफाई करून घेते, म्हणजे कट करून घेते वेल आणि थोडीशी साफसफाई पण करून घेते. एकदम छान वेल आहे, मला कट करू वाटाना तो, पण आता नाही इलाज आहे, कारण सगळीकडे आता पाऊस झाल्यामुळे हिरवळ हिरवळ झाली. आणि येतो का म्हणजे कसं साप ही गावाकडे जास्त निघतात, त्यामुळं म्हणलं कट करून घ्यावा. इथं बघा घराशेजारीच थोडं म्हणजे किती बघा हे झाला आहे, गच्च भरला आहे गोकर्णीचा वेल. पण मी आज कट करणार आहे त्याला. आणि इथं कलिंगडेचा वेल आहे बघा, फुलं सगळी त्याची माशांनी खाऊन घेतली. हे बघा मी राखला होता, पण फुलं खाऊन घेतली, त्यामुळं आता बघू. पण आता इथं ये चुकाट्यासाठी ना मी सगळं हे साफ करून घेणार आहे गोकर्णीची. परत म्हणजे फुटल त्याला फुटवा, पण जास्तच फुटवा झाला आहे, मी मागं कट केलं होतं. आणि इकडं बघा हे आहे कशाचं लगेच माझ्या लक्षात येत नाही, धोत्र्याचं झाड आहे, महादेवाला वाहतात ना तो. पण मला एक कळलं ना की मला वाटतं हे सुद्धा ब्रह्मकमळासारखंच रात्रीचं फुलं म्हणजे फुलत असणार आहे, कारण मी हे कालचं फुलं आहे बघा. आता हे मी रात्री परवा रात्री हे केलं होतं, दिवस मावळताना ना असं हे होतं. आणि ते सकाळ बघितलं उठल्या तर हे झालेलं होतं, फुललेलं होतं. आणि हे सुद्धा रात्री, म्हणून मी लक्ष दिलं ह्याच्याकडं. तर संध्याकाळचं सुद्धा रात्रीचं मी 9 वाजता बघितलं तर असं कळी टाईपच होतं. आणि सकाळी उठल्या बघते तर ते फुललेलं होतं. पण मला नक्की माहीत नाही कधी म्हणजे ते फुलतं धोत्र्याचं फूल. तर तुम्हाला कोणाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यालासुद्धा बघा 2-3 कळ्या आल्यात चांगल्या. आणि ह्यालासुद्धा आल्या होत्या 2-3 मला फुलं सापडली मागं, मी काय तुमच्याशी ते नाही शेअर केलं. आणि हे बघा इथं ह्यालासुद्धा आहे अजून चांगलं आहे ते फूल. आता आज पूजा केल्यावर महादेवाला वाहणार आहे. हे फक्त आज आता साफसफाई फक्त इथली करून घेणार आहे मी आज. कसं हो, घराशेजारीचं ऊस आहे ना एकदम आमच्या, त्यामुळं ऊसाला कसं उंदीर हे असतातच, त्यामुळं उंदरांच्या मागं साप येणं हे, त्यामुळं म्हणलं हे स्वच्छ करून घ्यावं. हे झाड आहे ना ते एकदम असं म्हणजे खाली पसरलं आहे. मागच्या वेळी होतं ना ते असं मी काठीवर असं चढवलं होतं, पण आता पूर्ण असं पसरलं आहे. आता म्हणलं हे आता सगळं कट केल्याशिवाय काय पर्याय नाही. मला खरं तर मला कट करू वाटत नव्हतं, पण कसं गावाकडं साप दिसतात म्हणून. आता फुलं पण होती त्याला थोडीशी गोकर्णीची, ती फुलं मी काढून घेतली. आणि नंतर सगळा वेल आहे ना मी कट करून घेतला. छोटे छोटे वेल, पण गेल्या वेळेस त्याला भरपूर शेंगा आल्या होत्या ना, त्या शेंगांचं वेलसुद्धा सगळं म्हणजे असं खाली पडलं होतं आणि वेल उगावले होते. मी थोडंसं फक्त इकडच्या साईडचं जे आहे त्या 1-2-3 फांद्या ठेवल्यात, बाकी सगळं मी कट करून घेतलं आहे. आणि कलिंगडाचा वेल पण ठेवला आहे. गोकर्णीचा वेल जो आहे तो शेळ्या खातात, त्यांना टाकला तो चांगल्या खायला लागल्या कुरकुर. घरात आले तर कृतिकाने इथं श्रेयाला बघा कांदा कोथिंबीर मिरची चिरून दिली होती. श्रेया म्हणली किती बारीक मिरची चिरली ग म्हणली,
पोह्यात फक्त लागते तशी एवढी बारीक. ती म्हणली मला माहीत नव्हतं, कारण कृतिका आमच्या हाताखाली असते एवढंच. आता मी घाईघाईनं घरात आले पटकन. मला आता खिचडी बनवायची होती यांची. आता आज शेंगदाणा भाजण्यापासून तयारी होती खिचडीची, कारण भाजलेले शेंगदाणे सगळं संपलेलं होतं. डब्यात बघितलं तर डबा म्हणजे डब्यात पुरते नव्हते. मग चला म्हणलं शेंगदाणे पहिले भाजून घेतले आणि नंतर आता म्हणलं खिचडी बनवूया पटकन. कारण शेतात जायचं म्हणलं ना की खूप घाई असते, आणि त्यात घरापाशी म्हणलं ना शेतात एवढी काही घाई नसते, कारण कसं पण जमतं. पण लांबणीच्या शेताला जायचं म्हणलं ना उरकूनच जावं लागतं. आता मी बटाटा इथं चिरून पाण्यात ठेवला होता. आता मग कढईत म्हणलं तर आधी फ्राय करून घेऊ तुपात. उकडलेला पण आम्ही टाकतो, पण जास्त करून आमच्यात तेलात फ्राय केलेलाच खिचडीत म्हणजे बटाटा आवडतो. त्यामुळं मी फ्राय इथं केला, करायला घेतला आहे. चांगला लालसर असा होऊन द्यायचा आपोआप तेलात, एकदम असा छान आणि चवीला लागतो. म्हणजे खिचडी चवीला लागते चांगली तशी. आता एवढी माझ्या मागं गडबड होते ना, मला काय करावं आणि काय असं म्हणजे सुचतच नव्हतं. लांबच्या रानाला जायचं म्हणलं की असंच होतं. आता खिचडीत मीठ हे टाकून घेतलं मी अगोदरच खाली, म्हणजे पूर्ण सगळ्या खिचडीला लागतं. तेलात टाकलं तरी चालतं, मी कधी तेलातही टाकते आणि कधी वरून पण टाकते. तूप मात्र भरपूर टाकलं, कारण खिचडीला तूप भरपूर असलं ना म्हणजे मापातच, जास्त पण नाही. मग खिचडी चांगली अशी मऊ होते. रात्रभर जर भिजत घातली ना अगदीच म्हणजे जास्तच मऊ होते. पण रात्री नव्हती मी भिजायत घातलेली, सकाळी श्रेयाने उठल्या उठल्या भिजायला घातली होती. तर आता गॅस कट्टा आता तिथंच माझ्याकडं मी घाईघाईने तिथंच ठेवलं होतं बटाट्याचं. आता ते सुद्धा साफ करून घेतलं. म्हणलं तसंच परत राडा राहायला नको. खिचडी बघा मग काय ती बटाटा बघा आता चांगला असा लालसर झाला आहे, तुम्हाला दिसत पण असेल. चांगला असा खरपूस झाला ना एकदम छान, आणखीन खिचडीला टेस्ट येते. मग त्याच तुपात मी मिरची जी आहे हिरवी बारीक केलेली ती चांगली अशी तळून घेतली. आणि नंतर मग साबुदाणा त्याच्यात शेंगदाणा कूट मी अगोदरच मिक्स केला होता. चांगला असा परतून घेतला, हलवून घेतलं आणि नंतर मग त्याच्यावर मी झाकण ठेवून दिलं. झाकण ठेवलं ना थोडासा बारीक गॅस करायचा आणि नंतर मग एक 2-3 मिनटांनी तसंच वाफलू द्यायचं. 2-3 मिनटांनी काढून 1-2 वेळा आहे ना हलवलं का नाही एकदम मऊसूद अशी खिचडी म्हणजे आपली तयार होते. अशी चिकट पण नाही आणि एकदम अशी मोकळी मोकळी पण नाही, एकदम मस्त अशी खिचडी खायला पण एकदम मऊ लागते. तर चला थोडीशी मी इथं साखर टाकलेली आहे. लिंबू काय टाकलं नाही, त्यांना लिंबू आवडत नाही म्हणून थोडीशी किंचितची साखर टाकली. मला थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी परत एकदा तूप टाकलं आणि सगळ्याला हलवून घेतलं. खिचडी आता मजा होतच आली. आता सगळ्यांनाच आम्हाला तर उपमा बनवला आहे, पण पोरींना मी पण थोडी थोडी घेणार आहे नाश्त्याला. जास्त भिजत घातली होती. साबुदाणा म्हणलं की जड असतो पचायला म्हणून ते सुद्धा जास्त असं खात नाहीत. चला आता त्यांना पहिलं देते, पहिलं त्यांना ताट करते. त्यांना पण आता भूक लागली, कारण 10 वाजलेत. सकाळचं आवरून पळून आता मग कृतिकाने आणि श्रेयाने अगोदरच नाश्ता केला होता. मी आणि ते आता 2 जण बसलो. आता हे करायचं होतं परत गायांचं, आणि वारं तर अर्ज एवढं सुटलं होतं ना आणि ढगाळ पण आलेलं होतं बघा. आता त्यांनी इथं गायांना पाणी पाजून घेतलं आणि मी इथं गायांना खायला टाकून घेतलं. दोघांनी मिळून पटपट कामं आवरली घरची, आणि घरची कामं आवरली ना म्हणजे कसं थोडंसं मनाला असं शांत वाटतं. पण गायांची कामं ही करावंच लागतात काही असलं तरी. मी इकडं तोपर्यंत पाणी पाजूस तर इकडं बॉटल भरून ठेवली होती. आमची ही फिसो बघा मला जाऊन देत नव्हती, कशी पाय पकडत होती लहान मुलांसारखं. आम्ही रानात पोचलो सुद्धा बघा, आणि वारं एवढं भरपूर आहे ते म्हणत होते, एवढं वारं पण आहे. पण छान वाटत होतं खरं तर वाऱ्यात. मंडळी पोचलो बघा आम्ही रानात कशाला आलोय, मका लावायला. गायांना मका होते ना मग खायला चांगली असते पौष्टिक, म्हणून ऊस लागणीत आम्ही करतो. आडवं कट आडव्या कटांना लावणार आहे. बाया बघितल्या होत्या पण बाया तशा मिळत नाहीत हो थोड्याशा कामाला. मग आता आम्हीच लावणार आहे हळूहळू.
काय 1-2 दिवस जातील लावायला. आम्ही पण जास्त नाही, पण 2-3 तास असं लावणार आहे आज पण, कारण वाकणीचं काम आहे. काय करणार मजूर. आणि वारं बघा कसलं सुटले, एकदम छान असं थंड. आता आज पण पाऊस नाही, मगाशी झाकाळ होतं सकाळी, पण आता परत थोडंसं ऊन पडलंय आणि वारं पण एकदम असं गार असं सुटलेलं आहे. चला आता पाणी पितो आणि मका लावायला का लागतो. हा खोल लाव बर का. हा खोलच अरे लावते ते ना. असं एवढं बस का असं इथं बस झालं ना. हा चांगलं खोल लाव ते हे खात्यात लांडोऱ्या खात्यात मग परत हा मका. लाडूया पाखरं खात्यात. 2-2 बी टाकू का? हा 2-2 टाक. का 3-3? 2-2 टाक. वारं लय सुटले आज, भारी वाटतंय का? 1-2 बाया फक्त मिळायला पाहिजे होत्या, म्हणजे आज लगेच झालं असतं लावून, आहे का नाही? 2 तास गेले आमचे पूर्ण मका लावण्यासाठी. त्यात आम्ही बसत उठत लावली, म्हणजे 15-15 मिनिटाचा आम्ही ब्रेक घेतला होता या 2 तासात. तर 1.5 तास आम्ही मका लावली, अर्धा तास मात्र बसलो तो आराम केला होता. 1:30 वाजता घरी आलो. माई आल्या होत्या, माई सांगायला आल्या मला. माई म्हणल्या, अगं बघ आकाशात काय झालंय, सूर्याभोवती खळं पडलंय. मी म्हणलं कसलं खळं? तर माई म्हणल्या, अगं बघ गोल रिंगण झाले. दुपारी तर म्हणल्या एवढं जास्त होतं ना, सकाळी म्हणले 11 वाजल्यापासून आहे, खूप डार्क होतं. तर तरी पण एवढं छान वाटत होतं ना. मी पण पहिल्यांदाच पाहिलं होतं. तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही बघितलंय का? मला सुद्धा कमेंट करा. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा नारळ फोडले ओल्ले. उद्या म्हणलं बर्फी करून ठेवूया. 5:30 वाजता, आता 5:30 वाजलेत, म्हणजे आम्ही 1:30 वाजताच रानातनं आलो. गायांचं काय काम जे राहिलं होतं ते केलं, म्हणजे त्यांचं खायला पाणी. नंतर काय थोडा घास कापायचा राहिला होता. आम्ही घाई गडबडीने गेलो होतो, त्यामुळं थोडंसं खायला काढायचं राहिलं होतं, ते काढून घेतलं. आराम केला जरासा. आणि आता बघा 5:30 वाजून गेलेत, म्हणजे 5:45 तरी झाले असतील. आता हे नारळ फोडून घेतले मी, उद्या बर्फी करायची म्हणलं. उद्या बर्फी करूया ओल्या नारळांची. आता मी असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे हे जे आहे ते लवकर निघून जाईल. कवच काढायला त्रास होतो जास्त. नंतर मग उद्याच्याला बर्फी करणार आहे, ते सुद्धा तुमच्याशी मी शेअर करीन. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.